हाय वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्याच सगळ्यांचं स्वागत आहे. बरं, तुम्ही आज विचार करत असाल की मी अशी हळूहळू का बोलते, कारण का मी हा एक छोटासा असा स्वीटसा व्लॉग बनवते आहे, म्हणजे डेलीतला असं व्लॉग नाही, छोटासा व्हिडिओ. तर मी काय, तुम्हाला तर माहिती आहे मी तर व्लॉगर नाहीच आहे ना, इन्फ्लुएन्सर आहे. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी ॲक्ट्रेस आहे, आधीची डॉक्टर डॉनमधली राधा आणि नंतर कन्यादानमधली मुक्ता. सो मी काही इन्फ्लुएन्सर नाही आणि काही व्लॉगर नाही. सो मला ते ना असं बाहेर आल्यामुळे तसं व्हिडिओ करताना खूप असं कॉन्शियस वाटते. सो बरं, आजचा व्लॉग हा आहे की मी माझ्या फेवरेट ठिकाणी जेवायला आले, अंधेरीतलं नवचैतन्य. बरं, ह्यांचं आय थिंक नवचैतन्य हॉटेल दुसरीकडे आहे वाटतं, मला माहिती नाही आहे. जे मला माहिती आहे ते अंधेरीतलं आहे. बरं, जरा कॅमेरामन तिकडे दाखवा किती गर्दी आहे. गर्दी म्हणजे फार इथे वेटिंगवर नाही आहेत, आतमध्येही लोक आहेत जे वेटिंगवर आहेत माझ्यासारखे भुकेलेले, उपाशी. सो आत्ता आम्ही आधी नंबर लावून आलो आहे आणि त्यांनी सांगितलं आहे तुम्हाला 45 मिनिट्स, 45 मिनटं तरी मॅक्सिमम तुम्हाला जातील. सो तुम्ही कधी जर इकडे आलातच अंधेरीतल्या नवचैतन्यला, तर तुम्हाला एक तास आधी यावं लागेल, ज्या वेळेत तुम्ही जेवत असाल. सॉरी, मध्ये मध्ये मच्छर पण चावतात, आम्ही चुकीचं लोकेशन निवडलं आहे शूटसाठी. सो जर तुम्हाला यायचं असेल जेवायला, तर तुमच्या जेवायच्या वेळेच्या एक तास आधी यावं लागेल, कारण का खूप वेटिंग असते इकडे. आणि जेवण चव पण खूप सुंदर असते. आणि मी तर अशी खादाड आहे, हो, उपाशी खादाड, खाण्यासाठी जगते मी. सो मी अशी छान चवीच्या ठिकाणी किंवा जिथे छान चव असेल त्या ठिकाणी नक्की जाते. सो मला असं असतं की हां, हे तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. सो म्हणूनच मी मी हे प्रकर्षाने बोलले की आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव प्रज्ञास फूड रेसिपीज आणि ब्लॉग्स हे याचसाठी ठेवलं आहे. सो आता मी तुम्हाला बाकीचं तर नाही शूट करणार, बट ऑब्वियस ते खाताना जे काही मी ऑर्डर करणार आहे आणि जे काही जेवणार आहे ते तुम्हाला दाखवेन. ओके, तोपर्यंत आता हा व्हिडिओ इथेच कट करते. तर आत्ता आम्ही फायनली 45 मिनटानंतर, लिटरली 45 मिनटानंतर येऊन आतमध्ये बसलो आहे. ते पण अजून आमचं टेबल रेडी नाही आहे. सो त्यामुळे ते येऊन आधीच आमची ऑर्डर घेऊन गेलेत, कारण का मग टेबल जेव्हा आमचं ते लावतील तेव्हा ते ऑर्डर सकट आम्हाला सर्व करतील. सो हे सांगण्यामागचा उद्देश एकच, परत एकदा सांगते, तुमच्या जेवायच्या वेळेच्या एक तास आधी या, तर तुमचा नंबर तुमच्या जेवायच्या वेळेत लागेल. आता डिरेक्ट तुम्हाला मी ऑर्डर आली की दाखव. सो फायनली आम्हाला आमचं टेबल मिळालं आहे. आम्ही टेबलवर येऊन बसलो आणि आमची ऑर्डर पण आली. सो कॅमेरामॅन इधर फोकस कीजिए. हे आहे चिकन सागोती. थोडं इथे आणखीन जवळ आण ना. हे आहे चिकन सागोती. हा स्टीम राईस आहे. यांच्याकडे इंद्रायणी राईस नव्हता अवेलेबल, मला आवडतो खरं तर, पण नाही आहे. आणि ज्वारीच्या भाकऱ्या 2, आणि हे आपलं सॅलड वगैरे काय आहे, योगाचंच फालतूच आहे. कांदा, लिंबू आणि चटणी त्यांनी दिलेली. बरं, हे जे असं आत्ता आम्ही चैतन्य हॉटेलमध्ये आलो आहे. सो ही अशी जी हॉटेल्स आहेत ती स्पेशली सीफूडसाठी जास्त फेमस आहेत, आणि इकडे सुद्धा सीफूड उत्तम मिळतं. पण मी जशी की कोकणातली आहे, सो मला घरी फिश खायला जास्त आवडतं, मासे वगैरे. सो मी नाहीच खाल्लेत कधी बाहेर मासे वगैरे. सो मी बाहेर गेल्यावर चिकन खाणंच प्रिफर करते. आणि बाय द वे आम्हाला फ्रेंड्सना त्यांच्याकडचं चिकन खूप आवडतं. चिकन सागोती हा जो प्रकार आहे, आणि त्यातही जास्त करून चिकन सागोती हा प्रकार त्यांच्याकडे खूप सुंदर मिळतो, मला आवडतो आणि आमच्या सगळ्यांचा फेवरेट आहे. सो आम्ही इथे आल्यानंतर तेच ऑर्डर करतो. सो मी आता खायला सुरुवात करते, तोपर्यंत कॅमेरामन दाखवा किती गर्दी आहे आणि आम्हाला का वेट करावं लागलं ते. बरं, हे तुम्हाला सगळ्यांना दाखवायचं होतं म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही सर्व करू नका, आम्ही करून घेऊ सर्व. सो आता माझं मी करून घेते सर्व. मी अर्धीच भाकरी खाणार आहे, कारण का कोकणी माणूस भाताशिवाय काय आपलं चालत नाही. हे जे कोणी कोकणी माणसं बघत असाल व्हिडिओ, त्यांना हे अगदीच माहिती असेल. सो भाताशिवाय काय माझं चालत नाही. सो मी आता सुरुवात करते.
आणि मी खाल्ल्यानंतर हा व्हिडिओ थांबवते. बाकीचा व्हिडिओ तुम्हाला नंतर सांगेन, नंतर करूया किंवा म्हणजे पुढे जे काही खाणार असेल किंवा स्वीट डिश वगैरे ते नंतर. सेम तीच चव, काहीही बदल झालेला नाही आहे. आता मी खाण्याकडे फोकस करते, नंतर बाकीचा व्हिडिओ नंतर. सो सगळं खाऊन झालेलं आहे, फस्त करून झालेलं आहे आणि आता हे व्हिडिओ बनवायचं आहे म्हणून त्यांना म्हटलं आधी टेबल साफ करा. आणि इकडे आल्यावर जेवल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी मी न चुकता करतेच किंवा खातेच, मोदक. कारण का मला आहे ते, मला असं जेवल्यावर मी बाहेर आल्यावर अशी जी स्वीट डिश मी खातेच. घरी तरी कधी लहर आली तर चॉकलेट तोंडात टाकलं वगैरे तर, पण इथे आल्यावर न चुकता मोदक हा असतोच. आता हे असं हॉटेलमध्ये आल्यानंतर ही अशी खाण्याची पद्धत आहे इथे. मोदक म्हणजे घरी असताना नुसता हावऱ्यासारखा फस्त केला जातो तो असाच हे करून वगैरे. तर आता याच्यात अशी मस्त तुपाची धार वगैरे झालेलं आहे. जरा आता याच्यात तूप बीप टाकलं आहे म्हणून जरा असं फोडून मस्त. आता मोदकाचा आस्वाद घेते, बाकीचा व्हिडिओ नंतर. तर येस, लाईक करा, शेअर करा आणि खूप सारं सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. लव यू, बाय.